नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. इथे आपण शेतीविषयक नवीन योजना, तंत्रज्ञान आणि सरकारी अपडेट अगदी सोप्या भाषेत समजावून घेतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाला शेवटची फवारणी कोणती करावी व कधी करावी हे बघणार आहोत, जेणेकरून तुमचा कांदा फुगवण चांगला होईल व कांद्याला चांगला रंग येईल. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जर कांद्याचा रंग चांगला, चमकदार आणि टिकाऊ असेल तर बाजारात त्याला जास्त भाव मिळतो. त्यामुळे शेवटची फवारणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करणे खूप गरजेचे आहे. सर्वात आधी लक्षात ठेवा की कांदा काढणीपूर्वी साधारण 15 ते 20 दिवस आधी शेवटची फवारणी करावी. यावेळी कांद्याची वाढ जवळपास पूर्ण झालेली असते. हाच वेळ रंग सुधारण्यासाठी आणि साठवण क्षमता वाढण्यासाठी उत्तम असतो. आता प्रश्न येतो की कोणती फवारणी करावी. तर मित्रांनो, मी तुम्हाला 3 जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे, जे वापरल्यास कांद्याचा रंग, चमक आणि साठवण क्षमता खूप वाढते. पहिलं कॉम्बिनेशन 0050 म्हणजेच पोटॅश 5 ग्रॅम, बोरॉन 1 ग्रॅम, स्टिकर अर्धा ml प्रति लिटर पाण्यासाठी. मित्रांनो, हे कॉम्बिनेशन कांद्याची पत्ती मजबूत करते, रंग सुधारतो आणि आकर्षण बनवते. तसेच कांदा जास्त दिवस साठवता येतो. ही फवारणी काढणीपूर्वी 15-20 दिवस आधी करा. दुसरं कॉम्बिनेशन 13-045 म्हणजेच पोटॅश 5 ग्रॅम, झिंक 1 ग्रॅम, ॲमिनो ॲसिड 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी. यामुळे कांद्याला चांगली चमक येते, आकार एकसारखा होतो आणि मार्केटमध्ये क्वालिटी वाढते. तिसरं कॉम्बिनेशन SOP सल्फेट ऑफ पोटॅश 5 ग्रॅम प्लस मॅग्नेशियम सल्फेट 2 ग्रॅम, बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी. हे कॉम्बिनेशन खास करून रंग टिकवण्यासाठी आणि साठवणीत कांदा कुजणे कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या तिन्हीपैकी एक कॉम्बिनेशन निवडून एकदाच फवारणी करा. सगळी एकत्र करू नका. तसेच शेवटच्या टप्प्यात नायट्रोजन म्हणजेच युरिया अजिबात वापरू नका, कारण त्यामुळे रंग खराब होतो आणि साठवण क्षमता कमी होते. फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करा, उन्हात करू नका. फवारणीसाठी चांगले पाणी वापरा. आता फवारणीनंतर काय काळजी घ्यायची? शेवटची फवारणी केल्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. काढणीपूर्वी 10 ते 12 दिवस आधी पाणी बंद करा. यामुळे कांद्याची पत्ती घट्ट होतात आणि साठवण क्षमता वाढते. तसेच पात पूर्ण खाली पडण्यास चालू झाल्यास कांदा काढणीस सुरुवात करावी. काढणीनंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत पातीखाली सुकवा. त्यामुळे रंग अजून सुधारतो आणि खराब होण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, जर तुम्ही ही शेवटची फवारणी योग्य वेळेत आणि योग्य कॉम्बिनेशन वापरून केली तर तुमचा कांदा बाजारात आकर्षक दिसेल, त्याला जास्त भाव मिळेल आणि साठवणीतही कमी नुकसान होईल. मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांदा साठवणूक कशी करावी कांदा चाळीमध्ये, जेणेकरून कांदा जास्त काळ टिकून राहील. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कांदा साठवणूक. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा शेतीविषयक जबरदस्त माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत राहा. धन्यवाद मित्रांनो.